इयत्ता 10वी विषय इतिहास, प्रकरण पहिले, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे म्हणजे इतिहास. आता गतकाळातील घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास ह्या पद्धती अखंडपणे करत आलेल्या आहेत आणि ते करत राहण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार आहे. इतिहासाचं जे संशोधन आहे ते संशोधन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. त्या पद्धतींचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. विज्ञानाचा अभ्यास करत असताना वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. एक आहे प्रायोगिक पद्धत आणि दुसरं आहे प्रत्यक्ष निरीक्षण. प्रायोगिक पद्धतीमध्ये कुठेही प्रयोग करून विज्ञान सिद्ध करता येतो, तर दुसरी गोष्ट जी आहे प्रत्यक्ष निरीक्षण करून ती गोष्ट तशीच आहे हे पटवून देता येत असतं. या 2 गोष्टींच्यामुळे विज्ञान विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे हे शक्य झालेलं आहे. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धत जी प्रयोग करता येते, प्रत्यक्ष निरीक्षण जे निरीक्षण आपल्यासमोर पाहता येतं. या दोन्ही गोष्टी करता येणं शक्य नाही. कारण काय, तर इतिहासातील घटना या घडून गेलेल्या असतात, त्या भूतकाळातील घटना आहेत. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. पूर्वीचा इतिहास घडलेला आहे आणि आता पुन्हा ते घडवता यावं अशी परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते. तसे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्यच नसते. अशा वेळेला सार्वत्रिक नियम मांडता न येणे म्हणजेच जे आहे त्यांचा अभ्यास करून ते मांडावं लागणे, यासाठी इतिहासातील काही गोष्टींचा अभ्यास करावा लागत असतो. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा लिपीचा वापर केला जातो, त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. म्हणजे इतिहास लिहिण्यासाठी वेगवेगळ्या भाषेतील ग्रंथांचा, वेगवेगळ्या मुद्रा, ग्रंथ, त्यातील लिपींचा जो अभ्यास करावा लागत असतो, तो अभ्यास करण्यासाठी ती लिपी, ती भाषा जाणून घेणाऱ्या तज्ज्ञ लोकांची गरज असते. आणि ती तज्ज्ञ निर्माण करणे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये अशा पाली भाषा, मोडी भाषा यांचे वेगवेगळे अभ्यासक्रम असतात. म्हणजे ज्या ज्या भाषा आहेत त्या त्या भाषांच्या तज्ज्ञांची नियुक्ती करणे, त्या तज्ज्ञांसाठी अशा सगळ्या भाषेचा अभ्यासक्रम तयार करणे आणि तो शिकवून मग त्या भाषेच्या तज्ज्ञांची निर्मिती झाल्यानंतर, गरज पूर्ण झाल्यानंतर अशा सर्व अभ्यास घटकांचा, ग्रंथांचा, मुद्रांचा अभ्यास केला जातो आणि त्यातून मग इतिहासाचं लेखन केलं जातं. त्यामध्ये अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचे वळण कसे आहेत, लेखकांची भाषाशैली कशी आहे, वापरलेल्या कागदांच्या निर्मितीचा काळ कोणता होता आणि कागदाचा प्रकार कसा आहे, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरविण्यात मदत करू शकतात. या सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. म्हणजे तुलना केली जाते या काळातील, त्या काळातील, त्या कागदपत्रावरून, या कागदपत्रावरून, त्या घडलेल्या घटनांच्यावरून, या लेखकांच्यावरून, त्या लेखकांच्यावरून अशा सर्व माहितींच्या आधारे तुलना करून मग इतिहास व्यवस्थितरित्या लिहिण्यासाठी मदत होत असते. त्यासाठी काही संशोधन पद्धती आहेत. इतिहास संशोधन पद्धती यामध्ये उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितींचे संकलन
आणि ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. संभाव्य परिकल्पना मांडणे आणि इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे अशा विविध पद्धतीद्वारा इतिहासाची मांडणी केली जाते. इतिहासाचं संशोधन केलं जातं आणि इतिहास संशोधनाच्या या विविध पद्धतीनुसार त्याची मांडणी लेखन करायला ते सोपं जातं. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत, उदाहरणार्थ पुरातत्व अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास इत्यादी विविध संशोधनास सहाय्यभूत करणाऱ्या या ज्ञानशाखा आहेत. यातून इतिहासाचं संशोधन लेखन होत असतं. त्यानंतर इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आता आपण पाहिलेलं आहे. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. म्हणजे इतिहासकाराला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, संशोधन करून, मांडणी करून, वेगवेगळे पडताळणी करून, तुलना करून जे लेखन लिहिलं जातं तो इतिहास लोकांच्या समोर सत्यतापूर्ण असावा यासाठी तो कार्यरत असतो, तो इतिहासकार. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्याही घटनांची निवड करतो. हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. कारण निवडलेल्या ज्या घटना असतात त्यांची मांडणी जी असते ती करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात. म्हणजे एखाद्या घटनेविषयी किंवा एखाद्या काळाविषयी जर त्या इतिहासकाराला काहीतरी माहिती लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे तर त्यावेळचा राजा कोणता होता, तो कोणकोणत्या लढाई लढलेला होता, त्यावेळची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती काय होती, त्यावेळची त्याची धोरणे, त्याचं शेतीविषयक धोरण काय होतं, व्यापारविषयक काय धोरण होतं, अर्थार्जनासाठी तो काय काय करत असे, या सर्व गोष्टींचा अभ्यास इतिहासकाराला करावा लागत असतो. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा पूर्वी नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. म्हणून त्यावेळच्या लोकांनी गुहाचित्राद्वारे स्मृतींचे जतन करून ठेवलेले आहे. कहाण्यांचे कथन करणे, वेगवेगळ्या गोष्टी ते आपल्या पुढच्या पिढीला सांगत आल्या आहेत. गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आणि आधुनिक इतिहास लेखनात या परंपरांच्या साधनांचा स्वरूपात उपयोग केला जातो आणि तो आजही होत आहे. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील पहिले आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरं आहे, हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतेंच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तिसरा आहे,
या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. आणि चौथा आहे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. असे मानले जाते की हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला होता. आणि त्या ग्रंथावरूनच हिस्ट्री म्हणजे घडून गेलेल्या घटना आणि त्यावरून इतिहास हा शब्द आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि पुढचा मुद्दा आहे युरोपियन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य झाले, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकात त्याच्याही पूर्वीपासून युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. म्हणजे ईश्वरविषयक धार्मिक कृती आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती त्या काळी प्रत्येक विषयामध्ये अभ्यासायला होती. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले आणि इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. म्हणजे 1737 पासून इतिहास लेखनाला, आधुनिक इतिहास लेखनाला वेग प्राप्त झालेला आहे. या इतिहास लेखनामुळे इतिहासाच्या आधुनिक पद्धती विकसित होत गेल्या. त्या कशा विकसित झालेल्या आहेत आणि कोणी केलेल्या आहेत हे आपल्याला दुसऱ्या भागामध्ये बघायचं आहे. धन्यवाद.